नमस्कार. हार्ट सिद्धीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण एका अशा अद्भुत प्रवासाला निघणार आहोत जिथे आपण स्वतःलाच नव्याने ओळखणार आहोत. ही एक अशी गोष्ट आहे जी आपल्याला आपल्या आतल्या जगात डोकावून पाहण्यासाठी मदत करेल. कधी असं झालंय का आपल्यासोबत की एखादी सवय चुकीची आहे हे अगदी आतून पटलेलं असतं, पण तरीही आपण तीच गोष्ट पुन्हा पुन्हा करतो? किंवा काही दिवस इतका भन्नाट उत्साह असतो की काहीही करू शकतो असं वाटतं, आणि दुसऱ्याच दिवशी अंथरुणातून उठावंसं सुद्धा वाटत नाही. आपली मनस्थिती अशी क्षणाक्षणाला का बदलते याचं आश्चर्य कधी वाटलंय? स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आणि हा प्रवास एकत्र करण्यासाठी आपलं हे चॅनल हार्ट सिद्धीला नक्की सबस्क्राईब करा. चला, आता आपल्या आजच्या कथेला सुरुवात करूया. तर खरी गडबड कुठे होते माहितीये? जेव्हा आपली मनस्थिती बदलते किंवा आपल्याला जसं वागायला हवंय तसं वागणं जमत नाही, तेव्हा आपण सगळ्यात आधी आणि सगळ्यात कठोरपणे स्वतःवरच टीका करायला लागतो. आजकालचं आयुष्य आपल्याला हेच शिकवतं. आपण लगेच स्वतःवर शिक्के मारून मोकळे होतो. मी ना खूप आळशी आहे, मी जरा जास्तच इमोशनल आहे, नाहीतर माझ्यामध्ये मोटिवेशनच नाहीये यार. आणि ह्यामुळे काय होतं, आपण स्वतःवर लाज वाटून घेण्याच्या एका दुष्टचक्रात अडकून पडतो. पण इथेच भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण एक इतका सुंदर, इतका वेगळा विचार मांडतात. ते म्हणतात की आपलं वागणं हे आपल्यातल्या दोषांमुळे नाही, तर निसर्गाच्या काही शक्तींमुळे प्रभावित होतं. विचार करा, ही कल्पनाच किती मोकळा श्वास घ्यायला लावणारी आहे, नाही? तर मग या गुप्त शक्ती आहेत तरी काय? श्रीकृष्ण त्यांना गुण असं म्हणतात. असं समजा की आपल्या आतमध्ये ना 3 वेगवेगळी पात्र राहतात, आणि हीच पात्र आपल्या प्रत्येक अनुभवाला, प्रत्येक भावनेला आकार देत असतात. चला, आज त्यांची नीट ओळख करून घेऊया. यातलं आपलं पहिलं पात्र आहे सत्व. सत्व म्हणजे एकदम शांत, नितळ पाण्यासारखी शक्ती. कल्पना करा की आपल्या आत एक खूप शहाणा आणि प्रेमळ मित्र बसलाय, जो आपल्याला नेहमी स्पष्टता आणि मनःशांती देतो. जेव्हा सत्वगुण प्रभावी असतो तेव्हा आपल्याला सगळं काही छान, संतुलित आणि अगदी योग्य वाटतं. आता भेटूया दुसऱ्या पात्राला, रजस. हा आहे एकदम आगीसारखा धगधगता. रजोगुण म्हणजे ऊर्जा, पॅशन आणि काहीतरी मिळवण्याची जबरदस्त इच्छा. याच गुणामुळे आपण मोठी स्वप्न बघतो, ध्येय ठरवतो आणि ती पूर्ण करण्यासाठी दिवस रात्र धावपळ करतो. पण हो, हीच शक्ती आपल्याला अस्वस्थ आणि बेचैनसुद्धा म्हणत. आणि आपलं तिसरं पात्र आहे तमस. आता याला लगेच वाईट ठरवण्याची चूक करू नका हां. तमोगुण म्हणजे एखाद्या उबदार, जाडसर पांघरुण्यासारखी शक्ती, जी आपल्याला आराम देते, विश्रांती देते. पण जेव्हा हीच शक्ती गरजेपेक्षा जास्त वाढते, तेव्हा मात्र आळस येतो, गोंधळल्यासारखं वाटतं आणि कोणत्याही बदलाला आपला विरोध असतो. आणि ह्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय माहितीये? श्रीकृष्ण हे सगळं आपल्याला जज करण्यासाठी नाही सांगत आहेत. ते फक्त आपल्याच हातात आपल्या मनाचा एक नकाशा देत आहेत, जेणेकरून आपण स्वतःला किंवा इतरांना दोष देणं थांबू आणि त्यांना समजून घ्यायला लागू. बरं, तर आता या 3 पात्रांची ओळख तर झाली, पण ह्या माहितीचं करायचं काय? रोजच्या आयुष्यात याचा उपयोग कसा करायचा? चला, आता तेच बघूया. श्रीकृष्ण आपल्याला इमोशनल इंटेलिजन्ससाठी एक मस्त 4 पायऱ्यांची योजना देतात. पहिली पायरी, फक्त लक्ष द्या की सध्या कोणतं पात्र जास्त ॲक्टिव्ह आहे. दुसरी, त्यासाठी स्वतःला अजिबात दोष देऊ नका. तिसरी, हळूहळू सात्विकता म्हणजे आयुष्यातली स्पष्टता वाढवा. आणि चौथी, या सगळ्याच्या पलीकडे जाऊन फक्त एक साक्षी, एक निरीक्षक बना. हे ऐकायला कदाचित अवघड वाटेल, पण प्रत्यक्षात आणायला खूप सोपं आहे. जसं की खूप आळस किंवा मरगळ जाणवत असेल, म्हणजे तमस वाढल्या असेल, तर जबरदस्ती न करता फक्त हळूवारपणे थोडी हालचाल करा. आणि जर खूप बेचैनी किंवा अस्वस्थता म्हणजे रजस वाढला असेल, तर फक्त शांत बसा आणि 2-4 दीर्घ श्वास घ्या. बस, इतकं सोपं आहे हे. आणि जेव्हा आपण या गुणांच्या खेळावर नियंत्रण मिळवण्याऐवजी फक्त त्याचे प्रेक्षक बनतो ना, तेव्हा एक जादू घडते. आपल्यामध्ये खूप मोठा आणि सुंदर बदल घडून येतो. तो बदल म्हणजे काय ते पाहूया. जोपर्यंत आपल्याला हे समजत नाही, तोपर्यंत काय होतं? आपण आपल्याच मूडसाठी स्वतःला दोषी ठरवत राहतो. आपण इतरांना आळशी किंवा हायपर असे लेबल लावतो. आपल्याला असं वाटायला लागतं की आपला स्वभावच असा आहे आणि तो कधीच बदलू शकत नाही. यातूनच मग बर्नआउट, व्यसनं आणि गोंधळ निर्माण होतो. पण श्रीकृष्ण म्हणतात
की ह्या सगळ्यातून बाहेर पडणं शक्य आहे. एक असं स्वातंत्र्य मिळवणं शक्य आहे जिथे या आतल्या शक्तींच्या लाटा आपल्याला बुडवू शकत नाहीत. जी व्यक्ती या गुणांच्या पलीकडे पोहोचते ती सुख आणि दुःख या दोन्हीमध्ये स्थिर असते. कुणी कौतुक केलं किंवा टीका केली तरी तिच्या आतली शांतता ढळत नाही. यश मिळो किंवा अपयश, ती व्यक्ती आतून शांतच असते. हीच तर खरी स्वातंत्र्याची अवस्था आहे. तर मग हा धडा आता थेट आपल्यासाठी आहे. आपल्या स्वातंत्र्याचा हा प्रवास तो आपल्या स्वतःच्याच निरीक्षणातून सुरू होणार आहे. आता फक्त एक क्षण थांबा आणि अगदी प्रामाणिकपणे स्वतःला विचारा, आत्ता ह्याच क्षणी आपल्यावर कोणती शक्ती जास्त प्रभावी आहे? सत्व, रजस की तमस? आणि लक्षात ठेवा आपल्याला जजमेंट पास नाही करायचे, फक्त ओळखायचे. आणि यातली सगळ्यात सुंदर गोष्ट हीच आहे की ज्या क्षणी आपण हे ओळखतो, खरं तर त्याच क्षणी आपल्या स्वतंत्र्याच्या प्रवासाची सुरुवात होते. जर या कथेमुळे आपल्याला स्वतःकडे थोडं अधिक प्रेमाने, अधिक करुणेने बघायला मदत झाली असेल, तर खाली कमेंटमध्ये गुणास असं नक्की लिहा. आपला हा आतला प्रवास एकत्र सुरू ठेवण्यासाठी आणि हार्ट सिद्धी परिवाराचा भाग बनण्यासाठी या कथेला लाईक करा, आपल्या जवळच्या लोकांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आत्तापर्यंत कृष्णाने आपल्याला दाखवलं की हा निसर्ग आणि हे गुण आपल्यावर कसा प्रभाव टाकतात, पण पुढच्या भागात ते आपल्याला या निसर्गाच्याही पलीकडे घेऊन जाणार आहेत. ते सांगणार आहेत त्या सर्वोच्च शक्तीबद्दल. कोण आहे हा पुरुषोत्तम? आणि हे ज्ञान आपलं आयुष्य आणि आपली प्रेम करण्याची पद्धत पूर्णपणे कसं बदलू शकतं हे जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत राहा.